मराठी महिन्यामधील 10वा महिना हा पौष महिना आहे. पौष महिन्याला तैश्य किंवा सहस्य हे 2 नावे देखील आहेत. जसं आपण अधिक मासाला हुंड्याचा महिना म्हणतो, तसंच पौष महिन्याला भाकड मास देखील म्हणतात. याचं कारण असं आहे की पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती व्यतिरिक्त कुठलाही सण येत नाही, त्यामुळे याला भाकड मास देखील म्हणतात. नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपलं नमो संभवामी या चॅनलमध्ये. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पौष महिन्यामध्ये काय करावं आणि काय करू नये. पौष महिना लागला की अनेक जणांना धडकी भरते की आता पौष महिना लागला आहे, आता सगळे शुभ कार्य सगळेजण थांबवतात. पण हे करणं किती उचित आहे, म्हणजे ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे की आपल्या धर्मग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पौष महिना हा मराठी महिन्यांमधील 10वा महिना आहे आणि वसंत ऋतूमधील 2रा महिना आहे. हा महिना इतर महिन्याप्रमाणे सामान्य महिना आहे, पण हा महिना सुरू झाला की सर्व शुभ कार्य हे पुढे ढकलले जातात. या महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाहीत, लग्नाची बोलणी देखील करत नाहीत, गृहप्रवेश करत नाहीत किंवा लग्न करत नाहीत. पण आपल्या धर्मग्रंथामध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. या महिन्यामध्ये आपण काही धार्मिक कार्य करू शकतो, त्याच्यासाठी हा महिना शुभ मानला आहे. जसे की निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू या ग्रंथामध्ये सांगितले आहे की काही धार्मिक कार्य या महिन्यामध्ये आपण करू शकतो. जसे की पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत मास सुरू होतो. या दिवसामध्ये आपण माघ स्नानाला प्रारंभ करू शकतो. या महिन्यामध्ये पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा उत्सव असतो. हा उत्सव नवरात्रासारखाच असतो. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शुभ पितृ स्नान, जप, होम, तर्पण आणि ब्राह्मण भोजन करता येते. पौष अमावस्याला अर्धोदय पर्व आले असता स्नान, दान आदी हे धर्मयुक्त कार्य करता येतात. शिवलिंगावरती महिनाभर तुपाचा अभिषेक करता येतो आणि देवापुढे दीप आराधना करता येते. पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला दुर्गा देवीचा उपवास करता येतो. दुर्गा देवीची त्रिकाळ पूजा करता येते. दुर्गा देवीची पूजा ही पिठाची करावी. व्रताच्या निमित्त 8 कुमारिकांना भोजन द्यावे. महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावे. रवी धनु राशीतून प्रवास करून मकर राशीत प्रवेश करेपर्यंत या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेलेला आहे. या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात आणि धनुर्मासामध्ये देवपूजा ही सूर्योदयापूर्वी आटपून देवाला महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. या सर्व गोष्टींहून आपल्या असे लक्षात येते की हा महिना पौष महिना हा धार्मिक कृत्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आहे. आता राहिला प्रश्न तो लग्नाचा आणि वास्तुविषयक कार्याचा किंवा कुठल्याही शुभ कार्याचा. तर पौष महिन्यामध्ये रवी हा धनुमध्ये असताना कुठलेही विवाह मुहूर्त निघत नाहीत असे आणि काढतही नाहीत असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्या व्यतिरिक्त उर्वरित महिना हा वर्ज्य नाही. पौष महिना हा शुभ कार्यासाठी निषिद्ध नाही आहे. कुठल्याही आपल्या धर्मग्रंथामध्ये पौष महिन्याचं बद्दल तसं काही सांगितलं नाही. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. धर्मशास्त्र अभ्यासकाच्या मते पौष महिन्याला हा वाईट महिना आहे किंवा यामध्ये सर्व शुभ कार्य निषिद्ध असतात, ही फक्त अंधश्रद्धा सांगितलेली आहे. याला धर्मशास्त्राचा कुठलाही आधार नाही. धर्म अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडा देखील शुभ कार्यासाठी वर्जन असतो. त्यामुळे पौष महिन्याबद्दल कुठलीही भीती मनामध्ये बाळगू नये. अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पौष महिना हा काही वाईट महिना नाही आहे. तो एक सरळ सामान्य आपल्या मराठी महिन्यांप्रमाणे मराठी महिन्यामधील 10वा महिना आहे. त्यामुळे या महिन्याविषयी कुठलीही भीती आणि संकोच न बाळगता या महिन्यामध्ये शुभ कार्य करायला काही हरकत नाही. श्री खंडोबा महाराज आणि श्री म्हाळसा देवी यांचा शुभ विवाह पौष महिन्याच्या शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्रावर गोरज मुहूर्तावरती पाली येथे होत असतो. अनेक जण चालू असलेले बांधकाम बंद करतात, पण तसं न करता जर तुम्ही नवीन घराचं बांधकाम चालू करू नका, पण जे काम चालू आहे ते कंटिन्यू तुम्ही चालू करू शकता. घरामध्ये फर्निचर बनवू शकता, रंगरंगोटी करू शकता. हे कार्य करण्यास या महिन्यामध्ये काही हरकत नाही. नवीन म्हणजे घराला जर तुम्हाला कुंपण करायचं ते देखील तुम्ही करू शकता. संपूर्ण महिन्यामध्ये घर खरेदी, दागिने खरेदी किंवा अन्य नवीन कामे आपण करू शकतो किंवा प्रवास करायचा ते देखील आपण या महिन्यामध्ये करायला काहीही हरकत नाही. पौष महिन्यातील शनिवारी किंवा पुष्य नक्षत्रावर जर का पिंपळाचे पूजन केले तर आर्थिक सुबत्ता येते, समृद्धी येते, असा अनेकांचा अनुभव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा हा पौष महिना अतिशय आवडता महिना आहे. त्यामुळे हा महिना अशुभ कसा असेल? आपल्या पूर्वपार काही परंपरा, काही चालीरीती ह्या पिढ्यानपिढ्या चालू असतात आणि आपण त्याप्रमाणे वागतही असतो किंवा आपण असं नेहमी विचार करतो की जुनं म्हणजे ते सोनं असते. पण काही गोष्टी ह्या
त्या काळानुसार त्या लोकांनी बनवलेले असतात आणि त्या काळामध्ये ते योग्य देखील असतात. पण आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टी मान्य थोडं अशक्यच आहे किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यासारखं आहे. त्यामुळे पौष महिन्याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये धरू नये. रेणुका मातेचा अवताराचा संबंध देखील या पौष महिन्याशी जोडला जातो. पौष महिन्यामध्ये एखादं मूल जर का विशिष्ट योगावरती, वारावर आणि नक्षत्रावर जन्माला आलं तर कुबेर देवाची कृपा त्याच्यावरती राहतो आणि त्याचं सुख समृद्धीमध्ये जीवन जाते. तर पौष महिन्यामध्ये वास्तुशांती, लग्न किंवा मुंज यासारखे शुभ कार्य का करत नाही, तर त्यामागे पुराणामध्ये एक कथा आढळते. ती महाभारताशी निगडीत आहे. जेव्हा कौरव पांडव यांचं युद्ध चालू होतं तेव्हा त्या युद्धामध्ये कौरव आणि पांडव या दोघांचेही 18 अक्षौहिणी सैन्य हे मारल्या गेलं. तर जे हे सैन्य वीरगतीला गेलं होतं, वीरगतीला प्राप्त झालं होतं, त्यानंतर त्यांच्या बायका ह्या सती गेल्या. तर या सगळ्यांचा हिशोब बघता हा नरसंहार हा कोट्यावधीच्या संख्येमध्ये जातो. तर युद्धामध्ये मारल्या गेल्यामुळे या सर्व आत्म्यांचा हा आक्रोश चालू होता आणि पूर्ण पृथ्वीवरती शोककळा पसरलेली होती. एवढं मोठं भीषण युद्ध झालं होतं आणि त्यानंतर एवढे मोठे भीषण हा नरसंहार झाला होता. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरण अतिशय दुःखद होतं. त्यामुळे अशा दुःखद वातावरणामध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये आणि तेव्हाच्या लोकांनी असं निर्णय घेतला असेल की अशा वातावरणामध्ये कुठलेही शुभ कार्य करायचं नाही आणि त्यामुळेच लग्नासारखे शुभ कार्य, मुंज आणि वास्तुशांतीसारखे शुभ कार्य नकोत असं त्यावेळेच्या लोकांनी निर्णय घेतलेला असेल. वरती असुरांचा अत्याचार खूप वाढला होता आणि महादेवांचा मुलगा या असुरांना मारेल अशी सर्व देवतांना खात्री होती. त्यामुळे महादेवांचं लग्न हे व्हायला हवं अशी सर्व देवांची इच्छा होती. पण देवादिदेव महादेव आपल्या तपश्चर्येमध्ये मग्न होते. तेव्हा या सर्वांची जबाबदारी देवांनी मदनावरती सोपवली की मदनाने महादेवांची तपश्चर्या भंग करावी. तर मदन बाण हा महादेवावरती सोडला. तेव्हा महादेवांची तपश्चर्या भंग झाली. तेव्हा महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि पृथ्वीवरती हाहाकार चालू झाला. तर हा प्रसंग हा पौष महिन्यामध्येच घडलेला आहे. त्यामुळे देखील या महिन्यामध्ये लग्न कार्य करत नसावेत किंवा कुठले शुभ कार्य हे करत नसावेत. कारण की लग्न केल्याच्या नंतर नवरा बायकोंमध्ये प्रेम राहील की नाही, त्यांना पुत्रसौख्य प्राप्त होईल की नाही ही भीती असल्यामुळे देखील लग्न कार्य करत नसावेत. अजून एक कारण असं असू शकतं की पूर्वीच्या काळी एवढे चलनवलनाचे साधने नव्हते, एवढ्या लोकांच्या जवळ गाड्या नव्हत्या. त्यामुळे खूप दूर हे पायी चालत जावं लागत असेल, खूप दूर सामान खरेदी करण्यासाठी जावं लागत असेल. आणि पौष महिना हा लहान असतो, म्हणजे दिवस त्या महिन्याचा लहान असतो. त्यामुळे अंधार लवकर पडतो. तर कुठे काही चोरी वगैरे होईल किंवा दरोडा पडेल या भीतीने देखील लग्न कार्य हे टाळत असावेत. सर्व गोष्टींतून तुमच्या लक्षात आलंच असेल की पौष महिना हा कुठल्याही कार्यासाठी हा अशुभ नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.